या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सचे टाईप आणि त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांचं काय कंपॅरिझन आहे त्याच्याबद्दल शिकूया. पण त्याच्या आधी आपण आत्तापर्यंत काय शिकलो की सॉलिड्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत इन जनरल, त्याच्यानंतर सॉलिड्सचे टाईप्स काय आहेत. तर ते आपल्याला लक्षात आलं की क्रिस्टलाइन सॉलिड हा एक प्रकार आहे आणि दुसरा प्रकार आहे ॲमॉर्फस सॉलिड. त्यांचे तुम्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की हे नेमकं काय असतं. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये तुम्ही सॉल्ट्स म्हणू शकता, डायमंड म्हणू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर मेटल्स लाईक कॉपर, सोडियम, गोल्ड एक्सेट्रा. आणि ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे हे नॉर्मली लिक्विड स्टेटमध्ये असतात आणि ते सुपर कूल केल्यानंतर आपल्याला मिळतात. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक, रबर, त्याच्यानंतर ग्लास, अशा टाईपचे. सो दोन्ही आहेत सॉलिडच, फक्त जरासा फरक आहे. दोन टाईप आपण बनवलेत, एक क्रिस्टलाइन, ॲमॉर्फस. हे एक्झाम्पल्सवरून लक्षात येतं की यांच्यामध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न असतो, त्याच्या मॉलिक्युल्सची अरेंजमेंट हे एका पॅटर्नने असते, रिपिटेटिव्हली असते आणि लॉंग रेंजमध्ये असते. याचे मॉलिक्युल्स असे काही पॅटर्नने अरेंज झालेले नसतात, रँडमली अरेंजमेंट असते. पॅटर्न जरी दिसला तरी तो शॉर्ट रेंज असतो, थोड्या पुरताच अवेलेबल असतो. आणि हे कसे तयार झालेले असतात तर सॉलिड्स आधी लिक्विड स्टेटमध्ये असतात आणि ते सुपरकूल झाल्यानंतर सॉलिडमध्ये येतात. हे यांना शार्प मेल्टिंग पॉईंट असतो आणि ते एका मेल्टिंग पॉईंटला पोहोचले की मग आपली स्टेट चेंज करतात. यांचं कसं असतं, यांचं शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो, ते हळूहळू चेंज होतात. म्हणजे एखादा टणक प्लॅस्टिक तुम्ही बघितलात, प्लास्टिकचा तुकडा एकदम कडक आहे, सॉलिड आहे, तो गरम केल्यानंतर एक 50-100 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर तो मऊ होतो आधी. मग मऊ झाल्यानंतर आणखीन पातळ होऊन तो फ्लो व्हायला लागतो आणि मग अगदी लिक्विड स्टेटमध्ये येतात. सो त्याच्या हळूहळू स्टेजेस चेंज होतात. असं एक्झॅक्ट पॉईंट नाही सांगू शकत की आता तो पूर्ण कन्वर्ट झाला आहे किंवा त्याची स्टेट चेंज झाली, असं एकाच टेम्परेचरला होत नाही. ते मोठी रेंज ऑफ टेम्परेचर असते आणि त्याच्यात हळूहळू स्टेट चेंज होत जातात. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते क्रिस्टलाइन सॉलिडवर आणि त्याचे टाईप्स आपल्याला बघायचे. तर त्याचे पण टाईप्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले होते. क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप्स असतात 4. त्याच्यामध्ये एक होतं आयोनिक सॉलिड, दुसरं होतं कोवॅलंट सॉलिड किंवा कोवॅलंट नेटवर्क सॉलिड. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मोलेक्युलर, हा एक टाईप असेल, आणि मेटॅलिक. आता इंडिव्हिज्युअली आपण या प्रत्येक टाईपबद्दल पण माहिती मिळवू. या चौघांचं कंपॅरिझन लिहा असा प्रश्न पडलेला आहे, या चौघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहा असा प्रश्न पडला आहे, किंवा क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशनबद्दल माहिती लिहा. सो हे 4 टाईपबद्दल आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लिहावे लागतात पेपरला किंवा कंपॅरिझन करून सांगायला लागतं. सो आधी आपण इंडिव्हिज्युअल बघू आणि मग एक टेबल बघू. त्या टेबलमध्ये असं लक्षात येतं की अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये नीट मेन्शन केलेलं आहे की त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स एका स्पेसिफिक पॅटर्नप्रमाणे कशा चेंज होत जातात. त्यामुळे ते टेबल खूप इम्पॉर्टंट राहील. आधी आपण इंडिव्हिज्युअल बघू. हे सगळं बघायच्या आधी आपल्याला काल जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 2 जे पॉईंट शिकलो, दॅट इज आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम, हे बघूया. तर याच्यात असं लक्षात आलं की आयसोमॉर्फिझम बघण्यासाठी तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेसचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं तर सेम क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं, ठीक आहे. सो इथे क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे पण सबस्टन्सेस वेगवेगळे आहेत, आणि इथे सबस्टन्स एकच आहे पण क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट आहेत. सो एकच सबस्टन्स वेगवेगळ्या प्रकारची क्रिस्टल स्ट्रक्चर्स तुम्हाला दाखवतो इन डिफरंट सिच्युएशन्स. याच फेनॉमेनॉनला आपण ॲलोट्रॉफी असं म्हणू शकतो, ॲलोट्रॉपिक कंपाऊंड्स किंवा ॲलोट्रॉपिक सबस्टन्सेस असं म्हणू शकतो. सो जसं आपण बघितलं की कार्बन कंपाऊंड घेतलं तर ते तुम्हाला सेम सबस्टन्स कार्बन, पण तो तुम्हाला वेगवेगळे क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतो. एकाला डायमंड नाव दिलं आहे, दुसऱ्याला ग्रॅफाइट दिलं आहे, फ्लोरन्स आहे, सिलिकामध्ये मिळतं आपल्याला अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबलाइट. हे तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर्स दाखवणारे वेगवेगळे काय म्हणू आपण सबस्टन्सेस तयार झालेले दिसतात, पण ते सबस्टन्सेस वेगवेगळे नाही आहेत, ते एकाच सबस्टन्सपासून तयार झाले आहेत, पण त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं असल्यामुळे त्या सगळ्या प्रॉपर्टीज बदलून जातात.
आणि मग आपण त्यांना वेगवेगळ्या उपयोगासाठी किंवा आपण म्हणू वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वापरून ठेवतो. सो हे बेसिक डेटा आपण आता बघितला. आता क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप्स जे आहेत 4, त्याच्यापैकी एक टाईप बघायला सुरुवात करू. त्यातला पहिला टाईप आहे दॅट इज आयोनिक क्रिस्टल. ओके, सो ऑब्व्हियसली क्रिस्टलाइन सॉलिडचंच टाईप आहे आयोनिक क्रिस्टल किंवा आयोनिक क्रिस्टल सॉलिड्स किंवा आयोनिक सॉलिड्स असं म्हटलं जातं. तर याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर पहिला म्हणजे की हा जर सॉलिड आपण अगदी फाईन पार्टिकलमध्ये कट केला तर हा कशापासून तर बनलेला आहे, तर त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, सगळ्यात छोटा पार्टिकल आपण जर म्हटला ज्याच्यापासून हा सॉलिड तयार झालेला असतो ते कोण असतात, आर चार्ज्ड आयन्स. रदर आयन्स म्हटलं तरी चालेल, आयन्स असतात ते चार्ज्डच असले पाहिजेत, राईट, चार्ज्ड आयन्स. म्हणजे शेवटला आपण जर या सॉलिड स्ट्रक्चरचं क्रिस्टल स्ट्रक्चर बघायला गेलं तर त्यांची जी अरेंजमेंट झालेली आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चरची, ते कोणाची अरेंजमेंट झाली आहे, ते पार्टिकल्स कोण आहेत, तर पार्टिकल्स हे चार्ज्ड आयन्स आहेत. तो चार्ज्ड आयन्स आतमध्ये आपल्याला स्वतःला व्यवस्थित एका पॅटर्नमध्ये अरेंज करून ठेवलेलं आहे. असे जे सॉलिड्स असतात त्यांना आयोनिक सॉलिड्स म्हणतात. म्हणजे थोडक्यात कोण, तर कॅटायन असेल अँड ॲनायन, हे दोन जे आयन्स आहेत कॅटायन अँड ॲनायन, हे एका स्पेसिफिक आर अरेंज्ड इन स्पेसिफिक पॅटर्न, स्पेसिफिक अरेंजमेंट. लाईक क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जसं असतं स्पेसिफिक रिपीटेड पिरियॉडिक पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतो. पण एक यांची कॅरेक्टरिस्टिक्स आहे की कॅटायन आणि ॲनायन जे आयन्स आहेत त्यांचा साईज हा वेगवेगळा असू शकतो. साईज मे डिफर, तो बदललेलाच असला पाहिजे असं काय नाही. सो थोडक्यात असं आपण म्हणू की एक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे तर त्याच्या बाजूला हे निगेटिव्हली असे कनेक्टेड असू शकतात. ठीक आहे, असं समजा आपण 5 कनेक्ट झालेत तर हेच पॅटर्न तुम्हाला दुसरीकडे दिसणार, त्यांची अरेंजमेंट. सो कॅटायन आणि ॲनायन एका फिक्स्ड पॅटर्नने रिपिटेटिव्हली तुम्हाला दिसतील. पण असं काही नाही की दोघांचं चार्ज म्हणजे दोघांचं साईज सेम पाहिजे, कॅटायन मोठा ॲनायन छोटा असं काहीही असू शकतं. सो साईजवर काही डिपेंडन्सी नाही आहे, पण त्याच्या आतमध्ये जे छोटे घटक आहेत ते कोण आहेत, आयन्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. सो तुम्हाला जो लक्षात ठेवायचा पार्ट आहे तो हा आहे, आयन्सपासून तयार झालेला आहे. क्लिअर आहे. जसं की आपण म्हणतो ना लाडू कशापासून तयार झाला आहे, तर तो लाडू रव्यापासून तयार झालेला असू शकतो. म्हणजे बारीक बारीक पार्टिकल कसले आहेत, रव्याचे आहेत. तोच लाडू बुंदीपासून तयार झालेला असू शकतो. म्हणजे बारीक बारीक पार्टिकल कसले आहेत, बुंदीचे आहेत. तोच लाडू आणखीन कुठल्याही प्रकारचा असेल तर त्याच्यामध्ये त्याचे पार्टिकल्स असणार आहेत. तसं आयोनिक क्रिस्टल किंवा आयोनिक क्रिस्टल सॉलिड हे कशापासून तयार झाले, तर आयन्सपासून तयार झालेले आहेत, कॅटायन किंवा ॲनायन. त्यांचं साईज सेम असायला पाहिजे अशी काही कंडिशन नाही. हे पहिलं. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज हे एकमेकांना पकडून का ठेवत असतील, तर त्यांच्यामध्ये एक फोर्स असला पाहिजे आणि तो कुठला असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11वीमध्ये शिकलेलो असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन म्हणूया आपण बिटवीन चार्ज्ड पार्टिकल्स. सो आयन्समध्ये जे खिचाव आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, किंवा 2 आयन्समध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असेल तर तो कुठला फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे काय झालेलं असतं, जे पार्टिकल्स आहेत म्हणजे आयन्स आहेत, पार्टिकल्स दॅट इज आयन्स आर हेल्ड टुगेदर, ते पकडून ठेवलेले असतात एकमेकांना कुठल्या फोर्समुळे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे. म्हणजे तुम्हाला जे नावं लक्षात ठेवायचे आहेत ना ती ही आहेत की त्यांच्यामध्ये कुठला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोण आहेत आतमध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, कॅटायन आणि ॲनायन म्हणजेच आयन्स आहेत जे चार्ज्ड आहेत. त्यांच्यापासून हा सॉलिड तयार झाला म्हणून याला आयोनिक सॉलिड किंवा आयोनिक क्रिस्टल म्हटलेलं आहे. हे सगळे आयन्स एकत्र राहण्याचं कारण काय, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. दुसरं, यांची कॅरेक्टरिस्टिक काय, या सॉलिड, हे सॉलिड हार्ड असतात पण ब्रिटल असतात. ब्रिटल मीन्स जे फुटू शकतात, तुटू शकतात, आणि ते तुटल्यानंतर ते म्हणजे जेव्हा ते ब्रेक होतात तेव्हा त्यांना असं 2 तुकडे झाले असं तुम्हाला दिसणार नाही. नंबर ऑफ तुकडे तुम्हाला दिसते. लाईक काच आहे ती ब्रिटल आहे, पण काच सध्या आपण क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पकडत नाही, काच ही ॲमॉर्फसमध्ये आहे. पण एक उदाहरण म्हणून लक्षात घ्या,
काचेसारखे काही सॉलिड्स आहेत की जे तुटल्यानंतर त्यांचे बारीक 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 असे तुकडे होऊन जातात, ब्रिटल असतात, ते तडे जाऊ शकतात, क्रॅक होऊ शकतं आणि नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये त्यांचं पुन्हा होऊ शकतं. जसं असा विचार करा, रव्याचा एक लाडू घेतलात आणि तो पडला हातातून, तर तो फुटल्यावर सगळा रवा असा सेपरेट होतो, सगळे बारीक 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 कण बाजूला होतात. तसं पण तो हार्ड पण असतो. तसंच रव्याचा लाडू एक बऱ्यापैकी टणक असतो, अगदी टणक नसतो की आपले दात पडतील, पण थोडासा कडक असतो, जेणेकरून तो आपल्याला खाताना थोडंसं दातांचा उपयोग करावाच लागतो. आता तसंच हे क्रिस्टल सॉलिड आहेत, हार्ड आहेत, पण एवढे पण हार्ड नाही आहेत की ते कटिंग करताना प्रॉब्लेम होईल किंवा ते जगातले सगळ्यात हार्ड मटेरियल आहे अशातला काही भाग नाही. थोडंसं ब्रिटल आहेत. 5वं कॅरेक्टरिस्टिक्स ही याच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं की ते हार्ड आहे का ब्रिटल आहे का व्हेरी हार्ड आहे का व्हेरी सॉफ्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर यांना हाय मेल्टिंग पॉईंट असतात. कारण काय होतं, ह्यांच्यामध्ये कुठला फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला फोडायचं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी एनर्जी द्यावी लागते आणि त्यामुळे हाय मेल्टिंग पॉईंट्स असतात यांना. 5वं, हे जे कॅटायन आणि ॲनायन आहेत त्यांनी एकमेकांना धरून ठेवल्यामुळे, घट्ट पकडून ठेवल्यामुळे यांच्यातले जे चार्जेस आहेत ते फ्री टू फ्लो नाही आहेत. ओके, दॅट इज चार्जेस किंवा आपण म्हणू आयन्स इन सॉलिड आर नॉट फ्री टू फ्लो, म्हणजे फ्लो होणार नाहीत. याचा अर्थ असा की समजा एखादा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याने आपल्या बरोबर 3 निगेटिव्हला पकडून ठेवलं असं समजू आपण एक एक्झाम्पल. तर यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग असतं की आपण याला पोटेन्शियल लावल्यानंतर एखादा इलेक्ट्रॉन असं म्हणत नाही की मी जातो, फ्लो होतो आणि कंडक्ट करण्यासाठी मदत करतो, असं यांच्यात होत नाही. त्यामुळे नॉर्मली काय होतं, इलेक्ट्रॉन्स फ्लो होत नाहीत किंवा आयन्स फ्लो होत नाहीत या सॉलिड्समध्ये. त्यामुळे हे नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणून त्यांची कॅरेक्टरिस्टिक समोर येते. 7वी कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतोय, नॉन कंडक्टर्स. राईट, म्हणजे असं आहे थोडक्यात की यांच्या चार्जमध्ये एवढं बॉन्डिंग आहे की ते आपल्याकडचं चार्ज फ्लो करण्यासाठी मदतीला देतच नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी चार्जेसचा फ्लो झाला पाहिजे, पण तो इथे पॉसिबल नाही आहे, म्हणून हे नॉन कंडक्टर्स म्हणून काम करतात. आता हे गुड कंडक्टर म्हणून काम करू शकतात. दे कॅन ॲक्ट लाईक अ गुड कंडक्टर. पण कधी जर त्यांचं सोल्युशन बनवलं, इफ सोल्युशन ऑफ देम इज फॉर्म, म्हणजे काय करायला लागेल, तर हे मेटल्स आहेत ते तुम्हाला नुसते सॉलिड म्हणून वापरलेत तर तुम्हाला ते नॉन कंडक्टर म्हणूनच काम करायला लावणार, म्हणजे ते काही इलेक्ट्रिसिटी फ्लो करणार नाहीत. पण तेच मेटल्स जर लिक्विडमध्ये, म्हणजे आपण म्हणू पाण्यामध्ये मिक्स करून चांगले ढवळून ते आपण डिझॉल्व्ह केले, त्याचं सोल्युशन बनवलं, तर सोल्युशन बनवल्यानंतर मात्र हे काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला मदत करतात. असं का होतं, कारण जेव्हा आपण आयोनिक इक्विलिब्रियामध्ये शिकलो आहे, जसं की NaCl, राईट, म्हणजे सॉल्ट आपण पाण्यामध्ये मिक्स केला तर त्यांचे आयन्स वेगळे होतात, डिसोसिएशन होतं, Na+ बाहेर बाजूला येतो, Cl- बाजूला येतो. मग आता काय झालं आहे, जे आयन्स घट्ट पकडून ठेवले होते ते डिसोसिएट झाले, बाजूबाजूला झाले. आणि मग याच्यामध्ये जर मी इलेक्ट्रोड्स टाकले 2 आणि याला इलेक्ट्रिकल कनेक्शन करून घेतलं वरती, हे आपण शिकायचंच आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये, तर मग हे Na आणि Cl जे आहेत ते आता आयन्स वेगवेगळे असल्यामुळे पाण्यामध्ये सोल्युशन क्रिएट केल्यामुळे आयन सेपरेट झालेत आणि आता ते काय करतील, फ्लो होतील, कारण त्यांच्यात आता एवढा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आहे की जो आधी होता जेव्हा ते NaCl एक गठ्ठा सॉलिड म्हणून होते तेव्हा. त्यामुळे जे सॉल्ट्स आहेत, क्रिस्टलाइन सॉल्ट्स जे सॉलिड फॉर्ममध्ये असतात, पण जेव्हा आपण त्यांचं सोल्युशन बनवतो त्यानंतर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. कारण सोल्युशन बनवणं म्हणजे काय, तर त्यांच्यातलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फोडून आपण त्याचे पार्टिकल्स काय करतो, सेपरेट करतो. म्हणजेच पार्टिकल्स म्हणजे कोण आहेत, तिथे आयन्स आहेत. सो जेव्हा आयन्स सेपरेट झालेले असतील सोल्युशनमध्ये, मग ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. सो हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पडेल की आयोनिक क्रिस्टलबद्दल नोट लिहा किंवा आयोनिक
क्रिस्टल म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करा, त्या प्रॉपर्टीज लिहा. तर तुम्हाला असं लिहायचं पहिलं म्हणजे की हे जे सॉलिड आहेत, आयनिक सॉलिड, ते कशापासून बनलेले आहेत, आयन्सपासून बनलेले आहेत. कुठल्या प्रकारचे ते, कॅटायन ॲनायन. ते एका स्पेसिफिक पॅटर्नमध्ये अरेंजमेंट केलेली असते. कॅटायन आणि ॲनायनचा साईज सेमच असायला पाहिजे असं काही नियम नाही, ते डिफर होऊ शकतात, वेगवेगळे असू शकतात. त्यांच्यामध्ये कुठला फोर्स आहे स्ट्रॉंग, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये तो अट्रॅक्शनचा असतो आणि जर सेम चार्ज असेल तर रिपल्शनचा असतो. हे एकमेकांना घट्ट पकडून ठेवलेले आहेत म्हणजे त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, कारण कॅटायन ॲनायन यांच्यावर अपोजिट चार्ज असतो, त्यामुळे ते घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे ते हार्ड असतात, ब्रिटल असतात, तुकडे तुकडे होऊ शकतात त्यांचे. यांचे मेल्टिंग पॉईंट हाय असतात, स्पेसिफिक असतात. चार्ज्ड आयन्स सॉलिडमध्ये जे असतात ते त्यांना फ्री टू फ्लो असं परमिशन नाही आहे. ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, म्हणजेच नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. पण ते कंडक्टर म्हणून कधी काम करतात, जर आपण त्यांचं सोल्युशन बनवलं तर. याचे एक्झाम्पल काय आहेत, तर NaCl म्हणजे सॉल्ट, K2SO4, CaF2, KCl, अशी बरीच एक्झाम्पल्स की ज्याच्यामध्ये सॉल्ट असं आपण म्हटलं एक बेसिक एकदम एक्झाम्पल. तर सॉल्ट लक्षात ठेवा की जे पाण्यामध्ये मिक्स झाल्यावर आयन्स बनवेल आणि मग ते आयन्स आपण इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो. नुसतं सॉल्टला आपण कंडक्टर म्हणून वापरायचं गेलं तर तो कंडक्टर म्हणून काम करत नाही. दॅट्स इट. इथे आपण आयोनिक क्रिस्टलबद्दल काम पूर्ण केलं. पुढच्या पॉईंटकडे पण जाऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला आता कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल याच्याबद्दल शिकायचं आहे. तुम्ही हे रिमार्क्स किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते रफली लिहत राहा माझ्याबरोबर, समजून घ्या. आणि हे पाठ करायला लागतील फक्त, की असं स्टेटमेंट वाईज पाठ नका करू. पॉईंट्स लक्षात ठेवा आणि तुम्ही इंग्लिश स्टेटमेंट HSCचा पेपर लिहिताना नक्कीच लिहू शकता. नेक्स्ट, द सेकंड टाईप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स किंवा कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स, कारण हे क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप आहेत म्हणून क्रिस्टल्स पण म्हणू शकता. आता इथे तुमच्या लक्षात येईल कोव्हॅलंट हा शब्द आला आहे आणि एक नाव आपण आधी शिकलो आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. 11th आपण शिकलेलो असतो हे, जे की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे तयार होतात. जसं आपण बघितलं होतं की Hकडे एक इलेक्ट्रॉन आहे, या Hकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. त्यांनी काय ठरवलं की आपण H2 बनवूया. तर हे एकत्र येतात, आपापले एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. हे 2 इलेक्ट्रॉन्स या Hचे पण आहेत आणि हेच 2 इलेक्ट्रॉन्स याचे पण आहेत. सो यांच्यामध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. पण हे आता मी हायड्रोजन गॅसबद्दल बोलतो आहे. असंच काही सबस्टन्सेसच्या बाबतीत घडतं आणि ते मेटल्स नव्हे, ते क्रिस्टल्स बनवतात, सॉलिड स्ट्रक्चर बनवतात. तर याच्यामध्ये आता हे कशापासून तयार झालेले असणार, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स हे कोणापासून तयार झालेले असणार, हे ॲटम्सपासून तयार झालेले आहेत. सो कॉन्स्टिट्युएंट ॲटम किंवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ॲटम. सो याच्यात या क्रिस्टल्सना आपण फोडत गेलो, छोटे छोटे तुकडे करत गेलो, तर शेवटचा तुकडा हा कोण असणार, ॲटम असणार. ॲटम कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ठीक आहे. पण ॲटम तयार होण्यासाठी त्याने शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स केलेलं असू शकतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स तुम्हाला दिसून येतात. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ॲटम्स आपण बघितलं. मगाशी कोण होतं, हे आयन्स होते आयनिक क्रिस्टलमध्ये, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज किंवा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, आयन, कॅटायन, ॲनायन असे होते. आता हे कोण आहेत, ॲटम्स आहेत आणि हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, कारण त्यांच्यात इलेक्ट्रॉन प्रोटॉनची संख्या सेम असते. राईट. आता पुढे दुसरा, मगाशी जसं होतं त्याच पद्धतीने करूया आपण, की हे एकमेकांना जे ॲटम्स चिकटून राहिलेत, ॲटम्समध्ये जे लिंकेज आहे, ॲटम्समध्ये जे नेटवर्क तयार झालं, ते कुठल्या कशामुळे झालं, त्यांच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन असलं पाहिजे, बॉन्डिंग असलं पाहिजे. ते कुठले बॉन्ड आहेत, तर कोव्हॅलंट बॉन्ड. सो आपण असं म्हणू शकतो ॲटम्स लिंक्ड झालेले आहेत बाय ए कंटिन्युअस चेन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. सो इथे सगळ्या ॲटम्सना पकडून ठेवण्याचं रिझन काय आहे ते लक्षात ठेवा, कोव्हॅलंट बॉन्ड्स. मगाशी सगळ्यांना पकडून ठेवण्याचं रिझन काय होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता ते रिझन काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. सो 2 सॉलिड्समधले डिफरन्स पण तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. तर डिफरन्स काय आहेत, मगाशी आयन्स होते, आता ॲटम्स आहेत, सगळ्यात छोटा पार्टिकल. मगाशी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे सगळं बाउंडेड होतं, आता कोव्हॅलंट बॉन्डमुळे बाउंडेड आहे. राईट. तसंच पुढे
यांचं काय होतं की हे जे नेटवर्क बनवत जातात कोव्हॅलंट बॉन्डचं, ते एवढं तयार होतं मोठं की दे फॉर्म नॉर्मली 3 डायमेन्शनल कोव्हॅलंट बॉन्ड नेटवर्क. त्यांचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर हे एक ॲटम, त्याला दुसरा ॲटम इथे चिकटला आहे, त्याला तिसरा इथे चिकटला आहे, चौथा चिकटला आहे, पाचवा चिकटला आहे, पुढे इकडे सहावा चिकटला आहे, मागच्या बाजूला सातवा चिकटला, असं 3D ते करत जातात. आणि सगळ्यांमध्ये बाउंडिंग कशामुळे झालेलं आहे? कोव्हॅलंट बॉन्डमुळे. आणि हे नेटवर्क एकाला एक असं इतकं स्ट्रॉंग होत जातं की हे 3D कोव्हॅलंट बॉन्ड नेटवर्क असतं फॉर्म्स अ जायंट, मोठ्यात मोठा मॉलिक्यूल तयार करतात. म्हणजे हे सॉलिड तुम्हाला असे पावडरच्या स्वरूपात किंवा असे छोट्या छोट्या तुकड्याच्या स्वरूपात मिळत नाहीत. एक गठ्ठा असे एक अखंड अशी एक वडी मिळणार तुम्हाला. जसं की आता याचं एक्झाम्पल कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचं एक एक्झाम्पल आहे, फेमस एक्झाम्पल डायमंड. आता डायमंड कशापासून बनलं आहे? कार्बन. सो कार्बनचीच कोव्हॅलंट बॉन्ड करून 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 एक नेटवर्क बनवलं आहे. जेव्हा डायमंड खाणीमध्ये मिळतो ना, तेव्हा असा तो काय पावडरच्या स्वरूपात नाही मिळत, छोटे छोटे कण नाही मिळत. तर एखादा असा छोटासा दगड असतो नाही का, तो असा ओबडधोबड शेपमध्ये तुम्हाला मिळेल. एक छोटासा दगड अगदी, म्हणजे एकदम किंचित एकदम पातळ किंवा बारीक वाळूसारखा तुम्हाला दगड नाही दिसणार. थोडासा मोठा दगड जो आपण कैरी पाडण्यासाठी वापरतो किंवा असा बेचकीमधनं मारायचा असेल किंवा कुत्र्याला पळवायचं असेल तर आपण जो छोटा दगड हातात उचलतो, तशा दगडांच्या स्वरूपात कोळशाचा सारखा काळाच असतो हा. तर असे तुम्हाला छोटे छोटे दगड मिळणार. म्हणजे अखंड नैसर्गिकरित्या हे जेव्हा तयार होतात सॉलिड्स, तेव्हा हे असे छोटे छोटे पावडरच्या स्वरूपात नाही दिसत. एक मॉलिक्यूल त्याचा एक सॅम्पल तुम्हाला एक छोटासा दगडी स्वरूपात कडक असा मिळणार. एकदम छोटं पावडर स्वरूपात काही मिळत नाही. जसं की सॉल्ट बघा, एकदम बारीक 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 कण आहेत त्या स्वरूपात मिळतं, पण हा तसा मिळणार नाही तुम्हाला. आपण ह्याला तोडून करू शकतो, पण नॅचरली जे अवेलेबल असतात ते बऱ्यापैकी मोठ्या साईजमध्ये एक मॉलिक्यूल, जायंट मॉलिक्यूल बनवण्याची यांची प्रॅक्टिस आहे. ओके, निसर्गात तसं म्हटलं तर काहीही घडू शकतं, पण नॉर्मली आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतं, जायंट स्ट्रक्चर. नॉर्मली एंटायर क्रिस्टल हे एक सिंगल मॉलिक्यूल असतं. एंटायर क्रिस्टल इज ए सिंगल मॉलिक्यूल. या केसमध्ये या टाईपचे जे सॉलिड्स असतात ते अखंड जो एक सॉलिड आपल्याला मिळाला आहे तो एक सिंगल मॉलिक्यूल असतो. लाईक सेम एक्झाम्पल डायमंड. ओके, ते अशी एक्झाम्पल्स आहेत डायमंड, क्वार्ट्ज फायबर किंवा हे, इथे एक गठ्ठा एकच सिंगल मॉलिक्यूल तुम्हाला मिळणार. आता यांचा हार्डनेसबद्दल बघूया. मगाशी कसं होतं, हार्ड होते पण ब्रिटल होते. हे आहेत ना, हे डेंजरसली हार्ड असतात. व्हेरी 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 हार्ड, खूप जास्त हार्ड असतात. यांच्यावर काम करणं डिफिकल्ट आहे, यांना पैलू पाडणं खूपच कठीण असतं. पण हे एकदा डायमंड तयार झाला किंवा तो डायमंड एवढा कडक असतो की तो डायमंड दुसऱ्यांना कापण्यासाठी वापरता येतो, कारण तो एवढा कडक आहे की त्याच्यावर कोणी आघात करत असेल तर जो आपटतोय डायमंडवर तो तुटेल, डायमंड नाही तुटणार. सो एवढा तो कडक असतो. त्यामुळे कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स हे कडक आहेत. आत्ता इंडस्ट्रीमध्ये मेटल्स कट करण्यासाठी, पेपर्स कट करण्यासाठी, म्हणजे अगदी पातळ वस्तू की जी इझिली कात्रीने पण कापता येईल अशापासून मोठमोठ्या लाद्या असतात, मार्बल्स असतात, कडप्पे असतात, ग्रेनाइट्स असतात. ते कापण्यासाठी जे ब्लेड्स वापरतात त्याच्या ब्लेड्सला पुढे छोटे छोटे हिऱ्यांची माळ ओवलेली असते. हे हिरे महागडे नसतात पण खूपच कडक असतात, एकदम बारीक. किंवा काचेचं काम करणारे जर बघितलं तर काच करताना काय करतात, त्यांच्याकडे एक पेन असतं. ते पेन म्हणजे काही लिहिणारं पेन नव्हे, त्याच्या पुढे एक तिथे छोटासा असा डायमंड असतो. ओके, हे डायमंड चोरले आणि आपण अंगठीत घातले असं काही आणि आपण मिरवले असं होऊ शकत नाही, बिकॉज हे एकदम डायमंड असतात. ते काही शायनी असे नसतात, ते शोभेचे नाही आहेत, ते काम करण्यासाठीचे आहेत, कडक असतात ते प्रचंड. आता हे जे पेन तुम्ही काचेवर ओढलं तर किती जाड काच असू दे एकदम इझिली स्मूथली कट होते, जसं की आपण कटरनेच कापलं कागद अशा पद्धतीने. मोठमोठ्या लाद्या असतात त्या अशा ब्लेड्सने कापल्या जातात की ज्यांच्या ब्लेड्सच्या पुढच्या भागात डायमंडचं एक चेन तयार केलेली असते. महागडे ब्लेड्स असतात आणि हे मोठमोठ्या लाद्या कापण्यासाठी कारखान्यांमध्ये वापरलं जातं. तर म्हणजे हा एवढा कडक आहे की जो दुसऱ्यांना कट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. असे हे क्रिस्टल्स असतात, असे हे सॉलिड्स असतात.
दुसरं, यांचा मेल्टिंग पॉईंट व्हेरी हाय असतो. मेल्टिंग पॉईंट व्हेरी हाय. कारण काय याचं रिझन, सगळं रिझन काय आहे की कोव्हॅलंट बॉन्ड नेटवर्क यांनी बनवलं ना, ते कोव्हॅलंट बॉन्ड नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे, 3D आहे, लार्ज स्केलवर आहे. त्यामुळे ह्यांच्यामध्ये जबरदस्त बॉन्डिंग आहे. ते बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी आपल्याला भरपूर एनर्जी द्यावी लागते, म्हणून मेल्टिंग पॉईंट हाय असतात त्यांचं. इवन हे सिंगल क्रिस्टल फॉर्म करतात किंवा सिंगल मोलेक्युल फॉर्म करतात, व्हेरी हार्ड आहे. याचं रिझन पण एक कोव्हॅलंट बॉन्डच आहे. पुढे यांना कंडक्शनसाठी वापरून बघितलं तर लक्षात आलं हे कंडक्ट करतात, पण हे पुअर कंडक्टर आहेत ऑफ बोथ, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, त्याचं रिझन पण फाइंड आउट केलं. त्याचं रिझन असं लक्षात आलं की यांचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज्ड. म्हणजे ते लोकलाइज्ड मीन्स एकाच स्पेसिफिक रिजनपर्यंतच ते इलेक्ट्रॉन्सचं मूव्हमेंट होते. त्याच्याशिवाय वन ॲटम टू अनदर ॲटम, अनदर ॲटम टू थर्ड ॲटम असं ते पुढे पुढे ट्रॅव्हल नाही करत. कारण काय, हे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये असतात, शेअरिंगमध्ये असतात. आणि शेअरिंगमध्ये असल्यामुळे त्यांचं बॉन्डिंग झालेलं असतं. एक एक्झाम्पल समजून घ्या. मी आहे आणि माझा मित्र आहे, आम्ही शेअरिंगमध्ये एक बिझनेस सुरू केला. म्हणजे मी थोडे पैसे काढले, त्याने थोडे पैसे काढले, आम्ही बिझनेस सुरू केला. आता जेव्हा आपण शेअरिंग करतो, आमच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, आमच्यामध्ये एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला, आम्ही एक बिझनेस सुरू केला. पण आता जेव्हा मला असं वाटेल की नाही आता आपण आहे ना आणखीन एक काहीतरी बिझनेस सुरू करायला पाहिजे, पण असं करता येत नाही, कारण मी अडकलेलो असतो त्या बॉन्डिंगमध्ये. कारण माझे जे पैसे आहेत ते त्याच्याबरोबर शेअर केलेत आणि ते अडकून आहेत. आता मला दुसरीकडे जायचं असेल तर ते जाता येणं पॉसिबल नाही आहे. त्याच्यासाठी मला तो बॉन्ड आधी तोडायला लागेल, ती पार्टनरशिप तोडायला लागेल. इथे जे ॲटम्समधले सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशामध्ये अडकून राहिलेले आहेत, सगळे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये अडकून राहिलेले आहेत. म्हणजे ते कोव्हॅलंट बॉन्ड शेअरिंगमध्ये लोकलाइज्ड झालेले आहेत. त्यामुळे ते आता पसरू शकत नाही, दुसरीकडे ट्रॅव्हल करायला मदत नाही करू शकत. कारण जर ते बाहेर पडले तर कोव्हॅलंट बॉन्ड तुटणार. त्यामुळे जे काही एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतात किंवा थर्मली एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला मदत करतात, पण अदरवाईज हे फार इलेक्ट्रिसिटी कंडक्शनसाठी वापरले जात नाहीत. पुअर कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी आहेत. लोकलाइजचा अर्थ समजून घ्या की अडकून राहणे, एकाच ठिकाणी असणे, फिरता न येणे, अशा पद्धतीने. आता आपण जे क्वारंटाईन झालो आहे सगळे किंवा आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, तसं आता आपण लोकलाइज्ड झालो आहे. ते आपलं सगळं आता घरापुरताच आहे. घर, बिल्डिंग, पुन्हा टेरेस किंवा घराच्या इथला जवळपासचा भाग, तेच बस. सो कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स कोव्हॅलंट बॉन्ड बनवण्यामध्ये बिझी आहेत, शेअरिंग करण्यामध्ये बिझी आहेत, लोकलाइज्ड आहेत. त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटीला फ्लो करायला मदत करत नाही. हे त्याचं रिझन आहे. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायला हरकत नाही. ते म्हणजे डायमंड, क्वार्ट्ज, त्याच्यानंतर बोरॉन, नायट्राइड एक्सेट्रा. हे त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे झालं कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्सबद्दल. सो 2 टाईप कंप्लीट केले. एक होता आयोनिक सॉलिड किंवा आयोनिक क्रिस्टल्स आणि आता होतं आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल्स. फरक काय आहे, तिकडे आयन्स होते, इकडे ॲटम्स आहेत. तिकडे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता, इकडे कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तिकडे हार्ड आणि ब्रिटल होते, इथे व्हेरी हार्ड आहेत. तिकडे हाय मेल्टिंग पॉईंट येते, इथे पण हाय मेल्टिंग पॉईंट आहेत किंवा व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट. ते इलेक्ट्रिसिटी कंडक्टच करायचे नाहीत. इलेक्ट्रिसिटी आणि हीटचे पुअर कंडक्टर्स आहेत, पण हे पुअर कंडक्टर ते नॉन कंडक्टर्स होते, हे पुअर कंडक्टर्स आहेत. म्हणजे करतात पण खूप कमी प्रमाणात. त्याच्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स, आधीचा जो टाईप होता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायचे कधी, जर त्यांचं सोल्युशन बनवलं होतं. आता यांचं सोल्युशन बनवण्याचा प्रश्नच येत नाही. डायमंड पाण्यामध्ये विरघळवला आणि असा ढवळून ढवळून विरघळून गेला, असं काही तुम्हाला होणार नाही. त्यामुळे हे कंडक्ट करतात पण खूपच कमी आहे. त्याचं रिझन आहे ते लोकलाइज्ड आहेत. तिकडे एक्झाम्पल्स होती सॉल्ट्स लाईक NaCl, इकडे डायमंड, क्वार्ट्ज एक्सेट्रा. सो हे डिफरन्सेस लक्षात ठेवायचे. शेवटला आपण एक टेबल बघू, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ॲनालाइज करू. 2 टाईप पूर्ण झाले. तुम्ही याच्या रिमार्क्स लक्षात ठेवा, ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा, एक्सप्रेस करायला शिका, जेणेकरून तुम्हाला त्याची उत्तरं पण लिहिता येऊ शकते. थर्ड टाईप ऑफ दिस क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टलाइन सॉलिड्स इज मोलेक्युलर क्रिस्टल.
आता थोडंसं नावामध्येच आपल्याला माहिती मिळते. मग अशी होतं पहिल्या ह्याच्यात आयोनिक सॉलिड म्हणजे तो आयन्सपासून बनला आहे. दुसरा होता कोव्हॅलंट क्रिस्टल्स म्हणजे त्याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. आता हे मोलेक्युलर क्रिस्टल्स हे असणार आहेत मोलेक्युल्सपासून बनलेले. ओके, सो इथे आपण म्हणू कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आर मोलेक्युल्स. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, आता समजा क्लोरीन आहे, तर क्लोरीनने बॉन्ड बनवून आपल्याला Cl2 नेचरमध्ये मिळाला, तर हा एक मोलेक्यूल झाला. आता त्याच्याप्रमाणे H2O2 CO2 कार्बन डायऑक्साईड, मिथेन CH4, अशा पद्धतीने हे सगळे मोलेक्युल्सचे एक्झाम्पल आहेत. आणि हेच सगळे आहेत ना मोलेक्युलर सॉलिड म्हणून ओळखले जातात किंवा मोलेक्युलर क्रिस्टल म्हणून ओळखले जातात. आता हे सगळ्यात मोठा गडबड आहे. हे सगळे गॅसेस आहेत. गॅसेसबद्दल तुम्ही बोलता आणि तुम्ही म्हणता हे क्रिस्टल्स आहेत, सॉलिड आहेत. गॅसेस सॉलिडचे एक्झाम्पल्स कधीपासून व्हायला लागले, तर ऑब्व्हियसली हे सॉलिडचीच एक्झाम्पल आहेत. पण आपल्याला माहिती आहे की हे नेचरमध्ये गॅशियस फॉर्मॅटमध्ये मिळतात, जसं की कार्बन डायऑक्साईड, H2O2 कार्बन डायऑक्साईड, मिथेन. मग आपण ह्या गॅसेसना काय करू शकतो, सॉलिडिफाय करू शकतो. त्यांना आपण गॅसेसना लिक्विड आणि मग लिक्विडमधनं गॅसमध्ये कन्वर्ट करू शकतो, पुन्हा सॉलिडमध्ये कन्वर्ट करू शकतो. जेव्हा हे गॅसेस किंवा हे सगळे मोलेक्युल्स आफ्टर सॉलिडिफिकेशन फॉर्म्स मोलेक्युलर क्रिस्टल. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सो सॉलिडला आपण लिक्विड करू शकतो, लिक्विडचं पुन्हा गॅसमध्ये करू शकतो. तसं उलटा पण करता येतं, गॅसला लिक्विड आणि मग लिक्विडचं सॉलिडमध्ये करता येतं. सो हे जे असे मोलिक्युल्स आहेत ह्यांना जर आपण सॉलिडिफाय केलं तर त्यांचे आपल्याला क्रिस्टल्स मिळतात आणि त्या क्रिस्टल्सना ओळखलं जातं मोलिक्युलर क्रिस्टल. आहेत ते गॅसेसच, पण आपल्याला एक प्रोसेस करायची आहे, द प्रोसेस ऑफ सॉलिडिफिकेशन, म्हणजे त्यांना सॉलिडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सॉलिडमध्ये कन्वर्ट झाल्यावर जे क्रिस्टल्स मिळतील त्यांना मोलिक्युलर क्रिस्टल म्हटलं जातं. आता हे मोलिक्युलर क्रिस्टल बाउंड होण्याचे, एकत्र राहण्याचे आणि एक नवीन क्रिस्टल बनवण्याचे रिझन काय आहे. ठीक आहे, मग आता ते आपण विचारात घेतलं पाहिजे. पहिल्या टाईपमध्ये काय होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता. दुसऱ्या टाईपमध्ये होतं कोव्हॅलंट बॉन्ड. मग हे सगळे मोलिक्युल्स एकत्र बाउंड का झालेत, तर त्याची बरीच रिझन आहेत. तर इथे आपण म्हणू मोलिक्युलर crystals are formed due to force of interactions किंवा attractions म्हणू of different regions किंवा of different types. वेगवेगळ्या कारणांमुळे हे एकत्र राहिलेले आहेत. त्यातले आपण काही 3 कारणं बघूया. पहिला, तुम्हाला वीक डायपोल इंटरॅक्शन दिसून येतं आणि त्याच्यामुळे हे सगळे मोलेक्युल्स एकमेकांना चिकटलेले असतात आणि सॉलिड बनवतात. आता वीक डायपोल इंटरॅक्शन हे काय आहे, तर सिंपल आहे. डायपोल मीन्स व्हॉट, 2 पोल. ठीक आहे, सो प्लस आणि मायनस असं जर आपल्याला आयन्स दिसले तर यांच्यामध्ये एक बॉन्डिंग असतं, लाईक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तोच त्यांच्यातला वीक डायपोल आपण म्हणू शकतो. डायपोल मीन्स 2 पोल. सो डायपोल ही एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये 2 चार्ज असले पाहिजेत ऑफ सेम क्वांटिटी, प्लस क्यू, आणि दुसरा असला पाहिजे मायनस क्यू, आणि त्यांच्यामध्ये एक ठराविक अंतर पाहिजे. सो ही जी डायग्राम आहे याला म्हटलं जातं डायपोल. असा एक डायपोल, तसंच दुसरा एक डायपोल असेल, प्लस क्यू मायनस क्यू, हा पण एक दुसरा डायपोल झाला. सो असे नंबर ऑफ डायपोल्सचं जे इंटरॅक्शन आहे, वीक इंटरॅक्शन्स बिटवीन डायपोल्स, त्यांच्यामुळे हे एकमेकांना बाउंड करून ठेवतात. आता हे कशामुळे तयार झालेलं असेल, ऑब्व्हियसली आयन्समुळे, राईट. फॉर एक्झाम्पल HCl घ्या. HClला आपण जर आयन्स तयार केले तर कोण असतात, H+ आणि Cl-, बरोबर. सो याचा एक HClचा एक आपण म्हणू मोल तुटला तर त्याच्यात H+ आणि Cl- मिळणार आपल्याला एक मोलेक्युलमध्ये.
असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकत्र येऊन चिटकून 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 HCl हे कम्प्लीट कंपाऊंड तयार झालेलं असणार. तसंच H2O, त्याच्यात H+ आणि OH- असतात. त्याच्यानंतर SO2, त्याच्यामध्ये आपण S2- आणि 2O- घेऊ शकतो. सो हे जे आयन्स आहेत हे आता सगळे HCl लिक्विड फॉर्ममध्ये असतील, काही सॉलिड फॉर्ममध्ये असतील, पण त्यांना आपण सॉलिडिफाय केलं की मग आपल्याला जे क्रिस्टल्स मिळतील ते मोलिक्युलर क्रिस्टल म्हणून ओळखले जातात. सो हा जो क्रिस्टल आहे तो नेचरमध्ये डायरेक्ट क्रिस्टलाइन नेचरमध्ये दिसत नाही, सॉलिडमध्ये दिसत नाही. हा तुम्हाला गॅशियस किंवा लिक्विड फॉर्मॅटमध्ये दिसेल. त्याला तुम्हाला सॉलिडिफाय करायचं आणि तो सॉलिडिफाईड केल्यानंतर तो असा एक गठ्ठा वडी बनत नाही, तर तो क्रिस्टल्समध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच O2ला आपण गॅशियस फॉर्मॅटमधनं सॉलिड फॉर्ममध्ये आणलं तर तुम्हाला HO2चे छोटे छोटे कण दिसणार, क्रिस्टल्स दिसणार. आणि मग तसंच बाकीच्यांसाठी पण. सो हे नीट समजून घ्या. आता H2O घ्या, पाणी. H2Oचं आपण सॉलिडिफिकेशन केलं की आपल्याला काय मिळतं? बर्फ, आईस. तर तो कोण आहे? क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आणि तो कुठल्या टाईपचा आला आता? मोलिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिड आला. दुसरं यांचं रिझन आहे, हे आता एक आपण बघितलं की डायपोलमधलं इंटरॅक्शन्स. डायपोल म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आणि त्यांच्यामध्ये एक ठराविक डिस्टन्स अशी सिस्टीम जी असते त्याच्यामुळे. दुसरं यांच्यामध्ये वीक डिस्पर्शन झालेलं जाणवतं किंवा त्याला लंडन फोर्सेस असं म्हणू आपण. म्हणजे काय? आता समजा तुम्ही CH4 घ्या, मिथेन. इथे एक एक्झाम्पल लिहिलं आहे बघा. याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, CH सगळ्या सिंगल बॉन्ड्स, कार्बन फुलफिल आहे आणि सगळे हायड्रोजन पण फुलफिल आहेत. मग यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चर फुलफिल असल्यामुळे, प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनची संख्या पूर्ण झाल्यामुळे Hचं ऑक्टेट कंप्लीट झालं, ड्युप्लेट कंप्लीट झालेलं आहे. आणि कार्बनचे पण सगळे व्हॅलन्सी कंप्लीट झालेले आहे. 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याने 4 शेअरिंगने बॉन्ड्स तयार करून घेतलेले आहेत. सो हा जो Hचे सगळे आहेत 4, ते या कार्बनबरोबर चिटकून राहिलेत. कुठल्या फोर्सेसमुळे? तर लंडन फोर्सेसमुळे. तसंच H2 घ्या. H आणि H यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे. म्हणजे थोडक्यात कोव्हॅलंट बॉन्डच म्हणू शकता. फक्त इथे कोव्हॅलंट बॉन्डची अशी लॉंग चेन नाही आहे. आणि कोव्हॅलंट बॉन्ड असून हे काय बनवत आहेत? फक्त H2 बनवत आहेत, म्हणजे गॅशियस फॉर्म. ते सॉलिड नाही बनवून देत आहेत. तुम्हाला सॉलिड बनवून घ्यायचं असेल तर त्यांना आधी सॉलिडिफिकेशन करावून घ्यावं लागेल. सो थोडक्यात कोव्हॅलंट बॉन्डच आहेत त्यांच्यामध्ये, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनेच तयार झालेले आहेत. पण ते कुठल्या स्ट्रक्चरमध्ये दिसतात? तर गॅसमध्ये दिसतात, लिक्विडमध्ये दिसतात. पण तुम्ही तेव्हा ज्यांना सॉलिडिफाय करतात तेव्हा तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चर मिळतं. ते मोलिक्युलर स्ट्रक्चर म्हणून ओळखलं जातं. तिसरं एक आहे की काही गॅसेस असे आहेत की ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. ते तिसरं रिझन आपण म्हणू. म्हणजे ते स्टेबल आहेत. असे स्टेबल गॅसेस जे असतात म्हणजे मोनो ॲटॉमिक कोण? आता निऑन घेऊया. 10 नंबरचा आहे निऑन. म्हणजे ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार पहिल्या याच्यामध्ये 2, मग दुसऱ्या याच्यामध्ये 8. झालं कंप्लीट. आर्गॉन घ्या. 2, 8, 8. 18 नंबरला आहे. सो बघा फुलफिल आहे. सो हा निऑन, आर्गॉन हे जे आहेत ते जर सॉलिडिफिकेशनमध्ये आणले तर ते एक मोनो ॲटॉमिक, एक मोलिक्यूल स्ट्रक्चर दाखवतात आणि म्हणून त्यांना मोलिक्युलर क्रिस्टल्स असं म्हटलं जातं. सो याच्यात बरीच रिझन्स आहेत. वीक डायपोल इंटरॅक्शन आहे, वीक डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस आहेत, किंवा मोनो ॲटॉमिक जे स्टेबल आहेत, ऑक्टेट कंप्लीट आहे असे. सो जे तुम्हाला मोलिक्युलर सॉलिडची एक्झाम्पल दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी गॅसेसची नावं दिसतील किंवा लिक्विडची, लाईक H2O नाव दिसेल, HCl नाव दिसेल. पण जेव्हा ते आपण सॉलिडिफाय करतो तेव्हा ते तुम्हाला असे घट्ट वडी नाही मिळणार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिस्टल्स मिळणार, छोटे छोटे कण मिळणार आणि त्यांनी तयार झालेला एक सॉलिड मिळू शकतो. जसं की आईस. हे युजली सॉफ्ट सबस्टन्सेस आहेत, सॉफ्ट क्रिस्टल्स आहेत. आपण जे पहिले आयोनिक बघितले होते ते हार्ड होते, कोव्हॅलंटवाले तर व्हेरी हाय होते. पण हे
युजली सॉफ्ट सबस्टन्सेस आहेत. दुसरं लो मेल्टिंग पॉईंट आहे. बाकीच्या जे आधीचे 2 टाईप होते त्यांचे मेल्टिंग पॉईंट भरपूरच हाय होते. आणि हे का मेल्टिंग पॉईंट लो आहे तर तुम्ही त्यांचे रिझन्स बघा. वीक फोर्सेस आहेत, वीक लंडन फोर्सेस किंवा आपण म्हणू वीक डायपोल इंटरॅक्शन किंवा H2O2 हे गॅसेसमधले आपण आणलेत कशामध्ये, सॉलिडिफिकेशन. सो आपल्याला आधी मुळात सॉलिड बनवण्यासाठी ह्यांना सॉलिडिफिकेशन केलेलं आहे. सो जरा रूम टेम्परेचरमध्ये जरी आले ना की लगेच हे आपलं ओरिजिनल रूप लगेच गेन करतात. म्हणजे हे कुत्र्याच्या शेपटीसारखं आहेत हे क्रिस्टल्स. कुत्र्याची शेपटी आपण बाटलीत घालून ठेवली तर तोपर्यंत सरळ दिसते, जरा बाहेर काढली की पुन्हा वाकडी झाली, तसं आहे हे सगळे ओरिजिनल स्टेटमध्ये सॉलिड नसतात. हे ओरिजिनली गॅसेस किंवा लिक्विड्स आहेत. त्यांना सॉलिडिफिकेशन केल्यावर ते आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतात. पण जसं ते एक्सपोजरमध्ये येतात नेचरच्या किंवा रूम टेम्परेचरला येतात लगेच हे पुन्हा आपलं ओरिजिनल रूप धारण करतात, पुन्हा गॅस किंवा लिक्विडमध्ये कन्वर्ट होतात. जसं की बर्फ घ्या, बर्फाला आपण पाण्यापासून बनवला आहे, तो क्रिस्टल आहे आणि तो मोलेक्युलर क्रिस्टल आहे. आता तो क्रिस्टल फ्रीजमध्ये आहे, फ्रीजमधनं बाहेर काढला, बाहेर ठेवला तर थोडा वेळ तो क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला ठेवून देतो आणि हळूहळू रूम टेम्परेचरला आल्यावर पुन्हा पाण्यामध्ये येऊन जातो. हायड्रोक्लोरिक ॲसिडचं पण तुम्हाला तसंच दिसेल. लिक्विड नायट्रोजन, लिक्विड ऑक्सिजन. आता ऑक्सिजनची कमतरता त्याच्यात तुम्हाला ऐकायला मिळाला असेल हा शब्द. तर ते लिक्विड गॅस आहे तो सॉलिडिफाय करून लिक्विडमध्ये किंवा सॉलिडमध्ये आणून ठेवलेला असतो. कॉन्सन्ट्रेटर्स आपण ऐकतो, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स वगैरे. तर ते क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये रूपांतर करून ठेवलं आहे. जरा नेचरमध्ये एक्सपोजरमध्ये आले की पुन्हा ऑक्सिजन त्याच्यातनं बाहेर पडून जातो. सो म्हणून हे लो मेल्टिंग पॉईंटवाले आहेत. रूम टेम्परेचरला पण आपलं लगेच सॉलिड हे नेचर विसरून जातात ते. इलेक्ट्रिसिटीसाठी फार काही उपयोगाचे नाहीत. पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स नसल्यामुळे ते इन्सुलेटर्स म्हणून यूज केले जातात. इन्सुलेटर्स मीन्स जे प्रोटेक्शन सिस्टीमसाठी वापरतो. जसं की एखादी वायर असेल त्या वायरच्या बाहेर जे कवरिंग असतं प्लास्टिक, ते इन्सुलेटर आहे, ती जे की इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. सो हे पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असल्यामुळे किंवा नॉन कंडक्टर्स असल्यामुळे इन्सुलेटर म्हणून वापरले जातात. आता 3 टाईप आपण शिकलो. एकदा 3 टाईप आपण हे रिवाईज करूया. फक्त रिवाईज करताना कसे करायचे तर पुस्तकामध्ये एक टेबल दिलं आहे, त्या टेबलवरनं करूया. ओके, सो आता आपण जे शिकलो 3 टाईप, दॅट इज आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड किंवा क्रिस्टल्स. अजून एक टाईप आहे मेटॅलिक बॉन्ड पण किंवा मेटॅलिक सॉलिड्स, ते नंतर बघू. या 3 बद्दल आपण जी माहिती मिळवली तीच माहिती एका टेबलच्या स्वरूपात दिली आहे, जे की कन्व्हिनियंट आहे पाठांतर करण्यासाठी, नोट लिहिण्यासाठी. जसं की पार्टिकल्स ऑफ युनिट सेल मीन्स काय की सगळ्यात छोट्यात छोटा पार्टिकल कोण आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आयन्स होते. इथे बघा लिहिलं आहे कॅटायन आणि ॲनायन. दुसऱ्यामध्ये काय होते की कोव्हॅलंटने बाउंड केलेले मोलेक्युल्स होते याच्यामध्ये, म्हणजेच आपण म्हटलं होतं याच्यामध्ये ॲटम्स. सो पहिल्या टाईपमध्ये आयन्स होते, दुसऱ्या टाईपमध्ये ॲटम्स होते, सगळ्यात छोटा पार्टिकल. आणि तो कशाने बाउंड केलेला आहे, कोव्हॅलंट बॉन्डने. तिसरा टाईप जो होता मोलेक्युलर सॉलिड, त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, मोनो ॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक मोलेक्युल्स. सो सगळ्यात छोटा पार्टिकल कोण असणार, मोलेक्युल्स. पहिल्या याच्यामध्ये आयन्स, दुसऱ्यामध्ये ॲटम्स, तिसऱ्यामध्ये मोलेक्युल्स. हे लक्षात ठेवता येतं. आता हे कशामुळे बाउंड झालेले आहेत, इंटर पार्टिकल फोर्सेस मीन्स काय, छोटे छोटे कण आहेत जे छोटे छोटे पार्टिकल्सपासून हे तयार झालेत. ते पार्टिकल्स एकत्र का आहेत, एकमेकांबरोबर का आहेत, का चिटकून आहेत, बिकॉज त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे आयोनिक सॉलिड्समध्ये. यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत म्हणून हे कनेक्टेड आहेत. इकडे लंडन फोर्सेस, डायपोल बघा, डायपोल फोर्सेस किंवा वीक इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट्स आहेत त्यांच्याकडे, किंवा हायड्रोजन बॉन्ड्स, ही त्याची रिझन्स आहेत. हार्डनेसबद्दल बोललं तर हे हार्ड आणि ब्रिटल होते, पहिला टाईप आयन्स. दुसरा होता तो एक्झाम्पल लक्षात ठेवा, डायमंड विच इज व्हेरी टफ, व्हेरी हार्ड. हे खूपच सॉफ्ट आहेत, त्यामुळे यांचा मेल्टिंग पॉईंट आयनिक सॉलिडचा बऱ्यापैकी हाय असतो. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड हे खूपच नेटवर्कच असल्यामुळे, ते कोव्हॅलंट बॉन्डचं जाळंच असल्यामुळे ते अतिशय स्ट्रॉंग असतात आणि त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट खूपच जास्त आहे. मेल्टिंग पॉईंट ऑफ आयोनिक सॉलिड्स बघा किती आहे, तो जवळपास 600 ते 3000 डिग्री सेल्सिअस, विच इज व्हेरी हाय टेम्परेचर. याच्यामध्ये ते मेल्ट होतात. हे तर 1200 ते 4000. रेंज थोड्याशा सिमिलर आहेत पण यांची रेंज एंड बघा 4000 पर्यंत आहे आणि सुरुवात साधारणतः 1200.
हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज असतात, तुम्ही लक्षात ठेवून जर पेपरला 1100 ते 4000 लिहिलं तर काही कोण मार्क नाही काढणार आहे, लक्षात ठेवा. आता हे लो आहेत बघा, मी म्हटलं होतं अगदी रूम टेम्परेचरला पण सुरुवात होते. सो -273 डिग्री सेल्सिअस एवढं जेव्हा मागे जाल, -273 डिग्री सेल्सिअस राईट, म्हणजे 1 केल्व्हिन वगैरे आपण म्हणू, एवढ्या कमी टेम्परेचरला ते आपल्याला सॉलिडिफिकेशनमध्ये मिळतात. रूम टेम्परेचरला आले ना 0 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस, रूम टेम्परेचर म्हणजे आपलं आत्ता जर म्हटलं तर साधारणतः 25 to 20 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण रूम टेम्परेचर मानतो. तिथपासून अगदी 400पर्यंत हे लगेच आपलं रूप बदलून टाकतात. सो यांची खूप कमी आहे मेल्टिंग पॉईंट. आता यांच्या थर्मल कंडक्टिव्हिटीबद्दल बोलले जात आहे आणि इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत की नाही. थर्मल कंडक्टर्स मीन्स व्हॉट, की हीट फ्लो करायला मदत करतात की नाही किंवा इलेक्ट्रिसिटी मदत करतात की नाही. तर इथे लिहिले बघा पुअर कंडक्टर्स ऑफ इन सॉलिड स्टेट. मग अशीच आपण बघितलं की हे आयन्स असल्यामुळे जोपर्यंत आयन्स सेपरेट होत नाहीत हे कंडक्शन करणार नाहीत. सो जेव्हा ते सॉलिड स्टेटमध्ये असतात, सॉलिड या नेचरमध्ये असतील तेव्हा ते पुअर कंडक्टर आहेत. पण जेव्हा ते आपण मेल्ट करतो किंवा आपण त्यांना डिझॉल्व्ह करतो वॉटरमध्ये, म्हणजे त्यांचे आयन्स सेपरेट होतात, लाईक NaCl एक्झाम्पल, Na+Cl-, जर मला आयन्स सेपरेट करून मिळतात मग ते आयन्स आता कोणाची वाट बघणार आहेत की आम्हाला जर कोणी पोटेन्शियल दिलं तर आम्ही फ्लो होऊ. सो आयन्स जर फ्लो व्हायला लागले म्हणजेच इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागली. सो आयन्स तयार झाले पाहिजेत म्हणून त्यांना डिझॉल्व्ह करायला लागतं. यांची जरा वेगळीच आहे कॅरेक्टरिस्टिक. पुअर कंडक्टर्स एकाच वाक्यात संपवून टाकलं. हे पुअर कंडक्टर्स आहेत कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स. पण ग्राफाईड हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. काही एक्सेप्शन्स पण आहेत त्यांच्यामध्ये, इथे म्हटलं आहे बघा. त्याच्यानंतर डायमंड आहेत, तो गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. सो पुअर कंडक्टर्स म्हटलं म्हणजे कंडक्ट करणार नाही असं नाही, करणार. काही एक्सेप्शन्स असे आहेत, मीन्स काही एक्झाम्पल्स असे आहेत, काही कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स असे आहेत की ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत पण बॅड कंडक्टर ऑफ हीट आहेत. तर काही गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. सो इथे दिसतंय गुड कंडक्टर ऑफ हीट आहे म्हणून डायमंड. पुढे पुअर कंडक्टर्स रादर ते नाहीच करत, त्यामुळे हे इन्सुलेटर्स म्हणून पण यूज केलेले तुम्हाला दिसते. तुम्ही इथे एक्झाम्पल्स बघा. NaCl हे सॉल्टचं एक्झाम्पल आहे राईट, आयन्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर डायमंड, सिलिका. डायमंड लक्षात ठेव कार्बन कंपाऊंड आहे आणि ते कोव्हॅलंट बॉन्डच्या जाळ्यामुळे तयार झालेला आणि कडक असतो. एक गठ्ठा, एक सिंगल क्रिस्टल मिळतो बऱ्याचदा, त्यामुळे हे एक्झाम्पल लक्षात ठेवणं सोपं आहे. आईस लक्षात ठेवा, कारण जेव्हा मोलिक्युलर सॉलिड बघितले तेव्हा सगळी एक्झाम्पल कोणाची होती, एकतर गॅस आणि दुसरं कोण, लिक्विड्स. सो आता पाणी H2O जर म्हटलं तर त्याला आपण सॉलिडिफाय केल्यावर आईस मिळाला. आईस इज मोलिक्युलर सॉलिड किंवा मोलिक्युलर क्रिस्टल. बेन्झॉइक ॲसिड असेल, हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, H2 असेल, O2 असेल, हे गॅसेस आहेत. ते सॉलिडिफाय केल्यावर तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये मिळणार आणि ते कुठलं क्रिस्टल स्ट्रक्चर असेल, मोलिक्युलर. सो कोणाच्यामध्ये काय आहे, कोणाच्यामध्ये कुठले फोर्सेस काम करत आहेत, कोणाचं टेम्परेचर किती आहे, कमी आहे का जास्त आहे, पुअर कंडक्टर ऑफ हीट का इलेक्ट्रिसिटी आहे की नाही, यांच्या कॅटेगरीमध्ये ते यांच्या पॅरामीटर्सवर ठरवलं आहे की कोण कुठला सॉलिड. आणि असे 3 टाईप आपण आत्ता बघितले. अजून एक मेटॅलिक सॉलिड आहे, हा लास्ट टाईप असेल. तो झाला की आपल्याला टाईप्स ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर किंवा टाईप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स हा पार्ट कंप्लीट होईल. आणि मग आपण पुढे चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त शिकतो हे क्रिस्टल स्ट्रक्चर दिसतं कसं, त्याचे इन आउट्स काय आहेत, त्याची लांबी रुंदी उंची काय आहे, त्याच्यामधले आणखीन कॅरेक्टरिस्टिक्स, क्रिस्टल स्ट्रक्चर ड्रॉ कसं करायचं, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ एजिस आहेत, कोन्स आहेत, ते सगळे कॅल्क्युलेट कसे करायचे, असं न्यूमरिकलचा पार्ट सुरू होईल. आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेटॅलिक बॉन्ड किंवा मेटॅलिक सॉलिड यांच्याबद्दल बघू आणि मग क्रिस्टल स्ट्रक्चर याच्यावर डिटेलमध्ये शिकू.